भिगवणमधून झहीर शेख या तरुणाने 21 वर्षीय मुलीला पळवून नेलं तेव्हा त्याचं गणित साधं होतं की फार तर पोलीस स्टेशनपर्यंत हे प्रकरण जाईल आणि त्यानंतर पुढे मुलीचीच संमती असल्यामुळे फारसं काही होणार नाही। मात्र या प्रकरणात गोपीचंद पडळकरांनी एंट्री घेतली आणि हे प्रकरण प्रतिष्ठेचं बनवलं। मुलीला वडील नाहीत आणि आईला पाठिंबा देण्यासाठी थेट भिगवण गाठलेल्या गोपीचंद पडळकरांची अडचण तेव्हा झाली जेव्हा मुलीचा व्हिडिओ आला की मी स्वतःच्या मर्जीनेच झहीरसोबत गेली आहे। आरोपी झहीर शेख हा भिगवण पोलिसांसमोर हजर होणं अपेक्षित होता, पण प्रकरण एवढं तापलेलं होतं ते पाहून त्याने बारामती पोलीस स्टेशन गाठलं। विशेष म्हणजे त्याने पोलिसांकडे जायच्या आधी चॅनलला मुलीची मुलाखतही दिली। त्यानेच काय, पण मुलीने आपली सगळी बाजू चॅनल समोर मांडली आणि माझी स्वतःचीच इच्छा असल्याचंही सांगितलं। मुलीच्या मदतीला वकीलही होते आणि त्याने बॉन्डवर नोटरी करून दिलं की मी झहीरसोबतच राहणार आहे आणि माझी स्वतःची संमती आहे। पण अशातच बारामती कोर्टाच्या बाहेर मुलीच्या आईने जाहीरपणे सांगितलं की सगळी फिडिंग दौंडचे आमदार राहुल कुल यांनी लावली आहे। मी सुद्धा त्यांच्याच तालुक्यातली आहे, पण माझी विचारपूस करण्याऐवजी राहुल कुलांनी आरोपीची बाजू घेणं पसंत केलं। गोपीचंद पडळकरांनीही यावर आपली भूमिका मांडली आणि या प्रकरणाचं राहुल कुल कनेक्शन समोर आलं। बारामती कोर्टाबाहेर काय घडलं ते मी या व्हिडिओत सांगणारच आहे। मात्र कायम धनगर समाजाचा पाठिंबा असलेले राहुल कुल या मॅटरमध्ये सायलेंट मोडवर का आहेत आणि आरोपीसोबत त्यांचे कनेक्शन काय आहे तेच मी तुम्हाला या व्हिडिओत सांगणार आहे। नमस्कार, मी विशाल, तुम्ही पाहताय story.com। राहुल कुल आधी राष्ट्रवादी, नंतर राष्ट्रीय समाज पक्षाच्या तिकिटावर आमदार झाले आणि नंतर भाजपात प्रवेश केला। धनगर मतांचं प्राबल्य असलेल्या या मतदारसंघात राहुल कुल यांनी कायम मुस्लिम मतं जुळवण्याची कसरत केली आहे। भाजपच्या उमेदवाराला एरवी मुस्लिम मतं फारशी मिळत नाहीत, मात्र राहुल कुल हे त्याला अपवाद आहेत। दौंड तालुक्यातल्या यवतसारख्या मुस्लिम बहुल भागातूनही राहुल कुल हे कायम आघाडीवर असतात। काही दिवसांपूर्वी यवतमध्ये जी दंगल झाली त्यात भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर आणि राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगताप हे जाहीर भूमिका हिंदुत्ववादी संघटनांच्या बाजूने घेत होते, पण त्याच मतदारसंघाचे आमदार असलेले राहुल कुल यांचं मौन ही सगळी गणितं सांगून जात होतं। मात्र तरीही राहुल कुल यांना फटका बसला आणि जिल्हा परिषद निवडणुकीत जी मतं त्यांना यवत भागातून पडायला पाहिजे होते ती काय मिळाली नाहीत। राहुल कुल यांचा मतदारसंघ हा मराठा, मुस्लिम, धनगर, दलित असा संमिश्र असल्यामुळे त्यांना इथे सगळी समीकरणं साधावी लागतात। विधानसभेची निवडणूक झाली तेव्हा राहुल कुलांच्या प्रचाराला गोपीचंद पडळकरही गेले होते। मात्र गेल्या काही दिवसात राहुल कुल यांच्यावर मुस्लिम समाजाला झुकतं माप दिल्याचे आरोप होत आलेत आणि भिगवणमधील एका प्रकरणानंतर तर हे आरोप पहिल्यांदाच जाहीरपणे झाले। मतदारसंघात परराज्यातील मुस्लिमांना जे गुऱ्हाळ सुरू करण्याची परवानगी मिळते त्यावरूनही राहुल कुलांवर दबक्या आवाजात टीका केली जाते। भिगवणच्या प्रकरणातील आरोपी कोर्टात हजर झाल्यानंतर राहुल कुल यांचं नाव घेतलं गेलं। याचं कारण असं होतं की आरोपीचे सख्खे चुलते अझरुद्दीन शेख यांनी आरोपी कोर्टात हजर होण्याआधी एक स्टेटस ठेवलं होतं। त्यात राहुल कुल यांचा फोटो आणि सदैव एकनिष्ठ असं कॅप्शन होतं। आरोपीवर भिगवण पोलीस ठाण्यात अपहरणाची केस दाखल झाली आहे, मात्र त्याला बारामती पोलीस ठाण्यात हजर होण्याच्या सूचना होत्या। यात कुटुंबाने दिलेली माहिती अशी आहे की भिगवणपेक्षा बारामती सेफ आहे आणि तिथे बाहेरचं कुणीही दबाव टाकू शकणार नाही। या प्रकरणात गोपीचंद पडळकर हे स्वतः भिगवणला गेले होते आणि मुलगी परत आणण्याचा शब्दही त्यांनी कुटुंबाला दिला होता। मात्र हे प्रकरण जेव्हा बारामतीकडे सरकलं तेव्हा ज्या काही गोष्टी मनात होत्या त्या मुलीच्या कुटुंबाने माध्यमांसमोरच बोलून टाकल्या। मुलीच्या चुलत्याने सांगितलं की आरोपी झहीर हा वाळूची वाहतूक करतो आणि त्याच्यावर धमकावणं, वाळू चोरी असे बऱ्याच प्रकारचे गुन्हे दाखल आहेत। बारामती कोर्टाच्या बाहेर मुलीच्या आईने हतबल प्रतिक्रिया देत सांगितलं की माझे पती करोनात गेल्यानंतर मला कोणाचाही आधार नव्हता आणि अशा परिस्थितीत मी मुलीला शिकवलं, याचा शेजारच्या झहीरने फायदा घेतला आणि तिला फूस लावली। राहुल कुल यांचा त्याला फुल सपोर्ट आहे। आमदार साहेब, मी सुद्धा तुमच्याच तालुक्यातली आहे, तुम्ही मला विचारायला का आला नाहीत असं म्हणत आईने अक्षरशः टाव फोडला। याच वेळी सोबत असलेल्या नातेवाईकांनी एक स्टेटसही दाखवलं ज्यात राहुल कुल यांचा फोटो आरोपीच्या चुलत्याने स्टेटसला ठेवलाय। एवढंच नाही तर दौंड तालुक्यात सोशल मीडियावर राहुल कुल यांचा निषेध करणाऱ्या पोस्टही फिरतायत। मुलीच्या चुलत्याने सांगितलं ही घटना घडली तेव्हा 1 वाजता रात्री मुलाने सुद्धा स्टेटस ठेवलं होतं की आमदार साहेब ठामपणे उभा आहेत। या सगळ्या प्रकारानंतर गोपीचंद पडळकरांनीही राहुल कुल यांच्याकडे इशारा केला, पण स्वतःच्याच पक्षातल्या आमदाराचं नाव घेण्याचं त्यांनी टाळलं। गोपीचंद पडळकर म्हणाले की हा आरोपी भिगवणऐवजी बारामतीला जातो, मुलगी पोलिसांकडे जायच्या आधी मुलाखत देते, या सगळ्या मागे कोण आहे हे तुम्ही ओळखलं पाहिजे। या सगळ्या गोष्टी जुळून आणायला तो भुरटा चोर एवढा हुशार आहे का असा सवालही पडळकरांनी केला। मुलीने स्वतःहूनच बॉन्डवर लिहून दिल्यामुळे या केसमधील मुख्य अँगलच निघून गेला।
मात्र कुटुंब अजूनही या मतावर ठाम आहे की मुलीचं गेल्या वर्षभरापासून संमोहन केलं गेलंय आणि तिला फूस लावली गेली आहे. मुलीला वडील नसल्यामुळे चुलते आणि मामा यांनी समजावून सांगण्याचा पुरेपूर प्रयत्न केला, मात्र मुलीच्या हट्टापुढे सगळ्यांचाच नाईलाज झाला. बारामती कोर्टात जेव्हा आई आणि मुलगी आमने सामने आल्या तेव्हा मुलीने आईकडे पाहणंही टाळलं आणि मला आईसोबत जायचं नाही असं पोलिसांना सांगितलं. या सगळ्या प्रकरणात राहुल कुल यांचं कनेक्शन समोर आल्यानंतर मात्र पुन्हा एक वेगळाच अँगल मिळाला. खरं तर मुलीची परिस्थिती अत्यंत नाजूक आहे आणि या सगळ्यातून सुटका व्हावी यासाठी मुलीचं नातेवाईकातल्याच एका मुलासोबत लग्न ठरवण्यात आलं होतं आणि 22 तारखेला हा कार्यक्रम निश्चित होता. याच लग्नाच्या खरेदीसाठी आई आणि भाऊ मुलीला घेऊन भिगवणला गेले होते आणि त्यातच हा सगळा प्रकार घडला. मुलाला विश्वास होता की आपण चुलत्याच्या बळावर काही करू शकतो आणि त्याने भर बाजारातून मुलीला घेऊन जाण्याचं धाडस केलं. राहुल कुल यांच्या या भूमिकेविषयी तुम्हाला काय वाटतं कमेंटमध्ये जरूर लिहा.